नमस्कार विद्यार्थ्यांनो, स्वागत आहे तुमचं स्टेट बोर्ड मॅथ सब चॅनलवर। तर या व्हिडिओमध्ये आपण शिकणार आहोत क्लास 7 सराव संच 26। तर बघा, आपण व्हिडिओला आता सुरुवात करूया। तर बघा, सराव संच 26 उदाहरण काय, पहिला क्वेश्चन नंबर 1 काय आहे, पुढील सारणी पूर्ण करा। तर बघा, इथं काय दिलंय, घातांकित संख्या दिल्या आहेत, पाया दिला आहे, घातांक दिला आहे, गुणाकार रूप आणि त्याची किंमत दिली आहे। तर बघा, आपल्याला माहित आहे की काही घातांकित संख्यांची काय दिली आहे, इथं सारणी दिली आहे। तर त्या सारणीमध्ये काय काय करायचं आहे, तर हे दिलंय आपल्याला आणि एक उदाहरण काय करून दिलंय, सॉल्व करून दिलं आहे। तर हे बघा, पहिला उदाहरण त्यांनी कुठला सॉल्व करून दिलाय, 3चा काय चौथा घात, 3चा चौथा घात, तर त्याचा काय पाया आहे 3। 3चा चौथा घात, तर पाया काय 3, त्याचा घातांक काय आहे 4 आहे। गुणाकार रूप म्हणजे 3चा किती 4 वेळा गुणाकार, तर त्याची किंमत किती आली आहे 81। 3 तिरी 9, 9 तिरी 27, 27 तिरी 81, म्हणजे त्याचा 3चा 4 वेळा गुणाकार। ठीक आहे। तर बघा, उदाहरण आता दुसरा बघूया। तर दुसरा उदाहरण काय आहे, तर 16चा तिसरा घात। 16चा तिसरा घात म्हणजे काय म्हणतो आपण त्याला, घन म्हणतो। ठीक आहे, तिसरा घात म्हणजे काय म्हणतो आपण त्याला, घन म्हणतो। तर 16चा काय घन, 16चा काय आहे घन आहे। ठीक आहे, तर इथं काय होईल, पाया काय होईल, पाया होईल 16। ठीक आहे, मग घातांक काय आहे 3। ठीक आहे, 16चा तिसरा घात म्हणजेच घातांक 3। मग आता याचं गुणाकार रूप काय येईल, बघा इकडे 16 गुणिला 16 गुणिला काय 16, म्हणजे 16चा किती 3 वेळा गुणाकार। तर आपण इथं साईडला करूया। तर हे बघा, 16 गुणिला 16 म्हणजे काय 16चा वर्ग म्हणजे किती येते 256 गुणिला आणखी 16। ठीक आहे, तर त्याचं उत्तर येते 4096। ठीक आहे, तर तुम्ही असं साईडला आधी करून घ्या, म्हणजे इथं किती आला आन्सर त्याचं, 16चा तिसरा घात किती आलाय, 16चा घन 4096। ठीक आहे, हे झालं। आता आपण तिसरा उदाहरण बघूया। तिसऱ्या उदाहरणामध्ये काय दिलंय, पाया दिला आहे, पाया दिला आहे आणि हे काय दिलं आहे घातांक दिला आहे। त्याच्यावरून आपल्याला घातांकित संख्या तयार करायची आहे। तर पाया काय आहे -8। ठीक आहे, पाया आहे -8 आणि त्याचा घातांक किती आहे 2 आहे। ठीक आहे, त्याचा घातांक चला 2। आता त्याचं गुणाकार रूप लिहायचं आहे। तर हे बघा, -8 म्हणजे -8 गुणिला काय -8। ठीक आहे, तर 8 8 किती झाले 64। ठीक आहे, 64 आणि मायनस मायनस काय होते प्लस। ठीक आहे, म्हणजे वजा गुणिला वजा म्हणजेच काय होते अधिक होते, म्हणजे याची किंमत किती आली 64 आली। आता बघा, चौथा उदाहरण बघा। चौथ्यामध्ये काय दिलंय, गुणाकार रूप दिला आहे। ठीक आहे, चौथ्यामध्ये काय दिलंय, तर गुणाकार इथं दिलाय गुणाकार रूप म्हणजे किती वेळा दिलाय हे, आणि संख्या कशामध्ये दिली आहे अपूर्णांकामध्ये। तर हे 3 गुणिला 7 गुणिला 7, 3 गुणिला 7 गुणिला 3 गुणिला 7, म्हणजे हे किती वेळा आहे 4 वेळा आहे, म्हणून घातांक किती येईल 4 येईल। ठीक आहे, हे 4 वेळा आहे म्हणून याचा घातांक 4 आला। आणि हे काय घातांक पाया काय होईल 3 भागिले 7, 3/7। ठीक आहे, आता घातांकित संख्या कशी होईल, घातांकित संख्या बघा 3/7, त्याला घातांक काय 4। ठीक आहे, म्हणजे 3/7चा चौथा घात। ठीक आहे, तर आपल्याला काय दिलंय गुणाकार रूप आणि त्याची किंमत दिली आहे। तर आपल्याला याच्यावरून घातांक, पाया आणि
घातांकी संख्या काढायची. तर हे 4 वेळा गुणाकार म्हणून घातांक काय आला 4 आणि हा ती संख्या त्या संख्येचा म्हणजेच पाया काय झाला ती संख्या घातांकी संख्या झाली 3/7 चा चौथा घात. ठीक आहे, म्हणजे ही झाली घातांकित संख्या. आता 5वा उदाहरण बघूया. तर 5वा काय आहे -13 चा चौथा घात. ठीक आहे, -13 रेस्ट टू पॉवर 4. ठीक आहे, तर पाया काय झाला मायनस किती 13. ठीक आहे, आणि घातांक म्हणजे त्याचं पावर किती आहे तर किती आहे 4 आहे. ठीक आहे, म्हणून त्याचा घातांक 4 झाला. आता त्याचं गुणाकार रूप लिहूया आपण. तर बघा -13 आपण हे साईडलाच लिहून घेऊया, इथं येणार नाही ते. आता हा काय 5वा उदाहरण. ठीक आहे, त्याची घातांकित संख्या काय आहे ती -13. ठीक आहे, रेस्ट टू पॉवर 4. ठीक आहे, तर याचा पाया काय झाला पाया झाला मायनस काय 13. ठीक आहे, घातांक काय झाला घातांक झाला 4. ठीक आहे, हा घातांक झाला. आता त्याचं गुणाकार रूप त्याचं काय गुणाकार रूप म्हणजे किती पॉवर त्याला 4 आहे म्हणून किती 4 वेळा त्याचा गुणाकार होईल. ठीक आहे, ते बघा -13 गुणिला किती -13 गुणिला -13 गुणिला आणखी -13. हे झालं त्याचं गुणाकार रूप. आता त्याची किंमत काढूया. ठीक आहे, तर हे 13 गुणिला 13 म्हणजेच काय झाला 13चा वर्ग. तर 13चा वर्ग किती आहे 169. ठीक आहे, 13चा वर्ग 169 आणि मायनस मायनस काय होते प्लस गुणिला आता 13. तर 169 इकडे करूया आपण 169 गुणिला 13. तर हे येतात 2197. ठीक आहे, तर हे गुणिला आणखी 13 गुणिला अजून किती 13. तर हे येतात 28,000. हे बघा मी आधीच करून घेतले ते. 13 गुणिला 13 किती झाले 169. ठीक आहे, मग गुणिला 13 केला आपण 2197 गुणिला 13 म्हणजे 28,561. तर मायनस मायनस काय होईल इथं प्लस होईल. ठीक आहे, आणि हे मायनस मायनस प्लस म्हणजे काय होईल गुणाकार रूप त्याचं काय होईल हे गुणाकार रूप झालं. हे त्याची किंमत झाली. हे बघा आता ही त्याची काय किंमत. तर त्याची किंमत किती आली 28,561. ठीक आहे, ही त्याची 28,561 त्याची काय झाली किंमत झाली. हा झाला आपला 5वा उदाहरण. 13 -13चा काय चौथा घात. तर पाया झाला -13 घातांक झाला 4 आणि त्याचं गुणाकार रूप त्याचं काय 4 वेळा गुणाकार. ठीक आहे, मग त्याची किंमत आली 28,561. आता पुढे बघूया आपण. पुढचं उदाहरण काय आहे किंमत काढा. ठीक आहे, तर आता इथं किमती काढायच्या आहेत. क्वेश्चन नंबर काय 2 घेऊया आपण. किंमत काढा. ठीक आहे, तर बघा इथं आपल्याला काही घातांकी संख्या दिल्या आहेत तर त्यांची आपल्याला किंमत काढायची आहे. तर पहिला उदाहरण बघा 2⁻10. ठीक आहे, म्हणजे 2चा काय 10वा घात. तर ह्या घातांकी संख्येचा काय
पाया काय आहे? हा पाया झाला, याचा पाया किती आहे? 2 आहे. आणि 10 त्याचं काय आहे? घातांक आहे. ठीक आहे, 10 त्याचं काय आहे? घातांक आहे. तर आपल्याला 2चा किती वेळा? 10 वेळा गुणाकार करावा लागेल. ठीक आहे, त्याचं गुणाकार रूप कसं होईल बघा. त्याचं गुणाकार रूप कसं होईल? 2चा किती वेळा गुणाकार? 2 गुणिला 2 गुणिला 2 गुणिला 2 गुणिला 2 गुणिला 2, बघा किती वेळा झालं? गुणिला 2, 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि हे झाले 10. 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10 हे त्याचं झालं गुणाकार रूप. आता आपल्याला त्याची काय काढायची आहे? किंमत काढायची आहे. तर बघा इथं 2 दुणे 4, 4 दुणे 8, 8 दुणे 16, 16 दुणे 32. ठीक आहे, 32 दुणे 64, 64 दुणे 32 दुणे हे झाले 64, 64 दुणे 128, 128 कडे 128 दुणे. तर बघा याची टोटल व्हॅल्यू येते 1024. ठीक आहे, तर 2चा कितवा घात? 2चा 10वा घात. तर याचं उत्तर बघा कसं झालं. याचं उत्तर 2चा काय? 10वा घात बरोबर किती? 1024. ठीक आहे, 2चा 10वा घात म्हणजे 2⁻10 इक्वल टू 1024. हे त्याचं आन्सर झालं. आता दुसरं बघूया, 5चा घन. ठीक आहे, क्वेश्चन नंबर काय? 2चं क्वेश्चन नंबर 2चं सेकंड. तर काय? 5चा घन म्हणजे क्यूब त्याचा. ठीक आहे, तर 5चा काय? 3रा घात. तर याला गुणाकार रूपात लिहू पहिल्यांदा. बघा काय होईल? 5 गुणिला 5 गुणिला 5 बरोबर हे किती होईल? 5 5 25 आणि हे 25 आणि हे 5 म्हणजे 25 5 125 म्हणजे त्याची किंमत किती येईल? 125. हे त्याचं उत्तर झालं. ठीक आहे, आता तिसरा बघूया. तिसरा उदाहरण काय आहे? -7चा 4था घात. ठीक आहे, मायनस काय? 7. ठीक आहे, रेस्ट पॉवर 4. मग त्याचा गुणाकार रूपात लिहिलं -7 गुणिला हे -7 गुणिला हे -7 गुणिला -7 म्हणजे -7. ठीक आहे, आता हे बघा 7 7 किती झाले? हे 49. ठीक आहे, हे झाले 49 गुणिला हे अजून हे किती झाले? 7 7 हे झाले 49. हे झाले अजून 7 7 49. ठीक आहे, हे मायनस मायनस प्लस मायनस मायनस प्लस झाले. ठीक आहे, आता हे 49 गुणिला आता 49. ठीक आहे, तर हे बघा 49 गुणिला 49 बरोबर किती येतात? 2401. ठीक आहे, हे झालं याचं उत्तर झालं. आता चौथा बघूया. चौथा उदाहरण काय आहे? -6 चा 3रा घात. ठीक आहे, बरोबर. आता याचे बघा गुणाकार रूप लिहूया आपण. -6 गुणिला काय? -6 गुणिला हे -6. ठीक आहे, ते 6 6 किती झाले? 36 आणि मायनस मायनस काय झाला? प्लस झाला. ठीक आहे, हे मायनस मायनस प्लस झाले गुणिला आता हे -6 राहिले. तर ठीक आहे, तर हे बघा 36 गुणिला काय? 6
6 7 36 3 साइन 3 18 19 20 21 म्हणजे किती झाले हे 216. ठीक आहे, हे झाले 216 आणि 36 ला साइन आहे प्लस आणि याला मायनस, तर प्लस मायनस काय होते, प्लस मायनस काय होते नेहमी मायनस. ठीक आहे, प्लस गुणीला मायनस म्हणजे मायनस, म्हणजे याचा आन्सर काय आला वजा 16, हे त्याचं काय झालं उत्तर झालं. आता पुढचं बघूया आपण, पुढचा प्रश्न काय आहे. चौथा 9चा घन. ठीक आहे, चौथा नाही 5वा 9चा काय घन. 9चा घन म्हणजेच काय 9⁻³ 9चा काय तिसरा घात किंवा 9चा घन. तर बघा आपण याला गुणाकार रूपात लिहूया. तर 9 गुणीला काय 9 गुणीला हे 9 लिहिलं. ठीक आहे, ते झाले 9 9 81, 81 गुणिले काय 9. ठीक आहे, तर 9 1 9, 9 8 किती झाले हे 72 म्हणजे 729. तर त्याचा घन किती आलाय 729, हे त्याचं काय झालं उत्तर झालं. आता पुढचा बघूया 6वा प्रश्न. 6वा काय आहे, 8 ला घातांक 1 आहे. ठीक आहे, 8 ला घातांक हा थोडा इम्पॉर्टंट आहे बघा. 8 ला घातांक 1 म्हणजेच काय हा 8चा काय झाला पहिला घात झाला. ठीक आहे, हा 8चा काय पहिला घात, म्हणजे याला पॉवर किती आहे 1 आहे, म्हणून हा 8चा पहिला घात. जेव्हा घात काय असतो 1 असतो, घात काय असतो घात 1 असतो, तेव्हा घातांकित संख्येची किंमत जेवढा पाया असते तेवढीच असते. ठीक आहे, त्याचा पाया किती आहे 8 आहे, म्हणून याची किंमत किती असेल 8 ला घातांक 1 म्हणजे काय 8. ठीक आहे, हे नेहमी लक्षात ठेवा. जर त्याचा काय घात 1 असेल तर त्याची किंमत तीच असते, किंवा पाया जेवढा असतो तेवढी असते. ठीक आहे, म्हणून याची किंमत किती आली 8 ला घातांक 1 म्हणजे 8. आता पुढे बघूया आपण. 6वा झाला आपला. 7वा 4/5 ला घातांक किती आहे 3 आहे. 4/5 ला घातांक काय 3. 4/5 ला घातांक 3. ठीक आहे, तर इथं काय दिलंय आपल्याला अपूर्णांक दिलाय. त्याचा आता गुणाकार रूपात लिहू. तर 4/5 गुणीला 4/5 गुणीला काय 4/5. ठीक आहे, 3 वेळा गुणाकार. तर गुणाकार करताना काय करायचं अंशाचा गुणाकार आणि छेदांचा गुणाकार. ठीक आहे, तर हे 4 चौक किती झाले 16, 16 चौक किती 64 म्हणजे हे 64, आणि हे किती झाले 5 5 25 आणि 25 5 125, म्हणजे याची किंमत किती आली 4/5 चा काय तिसरा घात बरोबर किती आला 64/125, हे त्याची झाली किंमत झाली. ठीक आहे, हे त्याचा आन्सर झाला. आता पुढे आहे का अजून 7वा झाला. 8वा शेवटचा आहे. तर 8वा काय आहे बघूया. -1/2 चा चौथा घात. ठीक आहे, -1/2 चा चौथा घात
-1/2चा चौथा घात. ठीक आहे, आपण याला गुणाकार रूपात लिहू. -1/2 गुणिला -1/2 गुणिला -1/2 गुणिला -1/2. किती वेळा लिहिलं आपण? 4 वेळा, कारण त्याचा घातांक किती आहे? 4 आहे, म्हणजे त्याचा इंडेक्स. ठीक आहे, तर बघा -1/2 गुणिला -1/2. तर ठीक आहे, 1 गुणिला 1 तर 1च होते. हा 1 झाला. तर बघा इथं हा काय आहे? 1/2. ठीक आहे, गुणिला 1/2. तर हा 1 गुणिला 1 गुणिला 1 गुणिला 1 म्हणजे किती झाला? 1च झाला. ठीक आहे, हा 1च झाला. हे 2 दुणे 4, 4 दुणे काय? हे असं लिहून घेऊया आपण. 4 वेळा याचा गुणाकार, अंशाचा गुणाकार आणि छेदांचा गुणाकार असते. ठीक आहे, हे 1 छेद किती? 2 दुणे 4, 4 दुणे 8, 8 दुणे 16. आणि इथं बघा आता मायनस मायनस काय झाला? प्लस. हे इकडे लिहून देते मी तुम्हाला. मायनस गुणिला काय? मायनस म्हणजे काय होते? प्लस होते. तर हा 2 वेळा मायनस आणि हा 2 वेळा मायनस म्हणजे काय झालं? प्लस. तर प्लस गुणिला प्लस म्हणजेच प्लसच होईल. ठीक आहे, म्हणून हा काय झाला? प्लस झाला. +1/16. त्याचा आन्सर काय आला? -1/2चा काय? चौथा घात म्हणजे किती आला? 1/16. तर इथं आपला अंशाचा गुणाकार अंशासोबत आणि छेदाचा गुणाकार काय? छेदासोबत. तर आपला हा सराव संच 26 आता संपलेला आहे. तर पुढे आपण सराव संच काय बघूया? 27 बघूया. तर थँक्यू. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.